नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांच्या पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण अशी अपडेट आपल्या हाती आलेली आहे। आपल्याला माहिती आहे बऱ्याच दिवसापासून हा एक कळीचा मुद्दा झालेला आहे ना। त्या पदोन्नती संदर्भात स्पष्टता प्रशासनामध्ये आलेली आहे ना, आता शिक्षकांमध्ये जास्तीत जास्त ज्येष्ठ शिक्षकांमध्ये अजूनही संभ्रम अवस्था आहे, क्लॅरिटी अजिबात नाहीये। आणि हे प्रकरण आता विधानसभेच्या उपाध्यक्षांपर्यंत गेलेलं आहे, अण्णा बनसोडे यांच्याकडे। आणि नुकतंच त्यांनी राज्यभरातील जिल्हा परिषदांमधील असणाऱ्या सीईओंना एक निर्देश दिले गेलेले आहेत राज्यातील या पदोन्नतीच्या प्रक्रियेसंदर्भात। नक्कीच ब्रेक लागलेला आहे का या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। काय आहे ती अपडेट आणि पुढे कशा संदर्भात ही प्रक्रिया चालणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचंय, व्हिडिओ शेअर करायचंय आणि जाता जाता माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही। बघा, आजच्याच वृत्तपत्रामध्ये लेटेस्ट नुकतंच आलेली ही अपडेट आहे। राज्यातील शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला ब्रेक असं म्हटलं गेलेलं आहे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे सर्व सीईओ यांना निर्देश काय आहेत ते पण आपण बघून घेणार आहोत, पाहून घेणार आहोत। आता काय आहे डिटेल बघू आपण। राज्यातील शिक्षक संवर्ग पदोन्नती प्रक्रियेवरती निर्माण झालेला संभ्रम आणि ज्येष्ठ शिक्षकांवरती संभाव्य अन्याय टाळण्यासाठी एक मोठी घडामोड समोर येत आहे। बघा, अगोदरच म्हटलं मी, शिक्षण विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाकडून सुस्पष्ट व एकमत असलेला अहवाल प्राप्त होईपर्यंत पदोन्नतीची पुढील सर्व प्रशासकीय कारवाई, आदेश अथवा अंमलबजावणी स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले गेलेले आहेत। बघा, अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आहे, जी काही चाललेली अपडेट आहे ती गोष्ट थांबवण्याचे निर्देश दिले गेलेले, स्थगिती दिल्याचे आदेश दिले गेलेले आहेत। उपाध्यक्ष विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा दादू बनसोडे यांनी दिले आहेत। या संदर्भात त्यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना थेट पत्र पाठवून तसे निर्देश दिले गेलेले आहेत। जिल्हा पदोन्नती समितीच्या बैठकीत दिनांकास पात्रता पूर्ण करणाऱ्या सेवा ज्येष्ठ शिक्षकांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी राज्यातील अनेक शिक्षक संघटनांनी लावून धरली होती। शिक्षक संचालकांनी 14 मे 2026 रोजी निर्मिती केलेल्या पत्रामध्ये काही निर्देश दिले असले तरी विविध शासन निर्णय, सर्वोच्च न्यायालयाचा टीईटी सीटीटी संदर्भातील निर्णय याबाबत मोठा अजूनही संभ्रम निर्माण झालेला आहे। आपल्याला माहिती आहे हा जो सर्वात कळीचा मुद्दा की ज्याच्यावरून ही प्रक्रिया सध्या खोळंबली आहे की याच्यावरती प्रश्नचिन्ह उभारलेलं आहे। 1 सप्टेंबर 2025 पूर्वीच्या डीपीसीचा कळीचा मुद्दा काय आहे आपल्याला माहिती आहे। 1 सप्टेंबर पूर्वीची पात्रता ग्राह्य धरण्यात येणार होती। विशेषतः ज्या जिल्हा परिषदांमध्ये 1 सप्टेंबर 2025 पर्यंत डीपीसी बैठका झाल्या नव्हत्या त्या ठिकाणी बैठकीच्या दिनांकास पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या सेवाज्येष्ठ शिक्षकांचा विचार करणे न्यायसंगत व नियमसंगत असल्याचा मुद्दा विविध निवेदनामध्ये अधोरेखित करण्यात आला होता, बरोबर। आणि दुसरा मुद्दा महत्वाचा, सामान्य प्रशासन विभागाच्या पदोन्नती विषयक नियमानुसार व शासनाच्या शिथिलता देण्याच्या अधिकारानुसारही या प्रकारचा पुनर्विचार अपेक्षित असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले होते। आणि हाच मुद्दा इथं महत्वपूर्ण ठरला गेलेला आहे आणि साहजिकच त्या खातरच उपाध्यक्षांनी या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि पुढे प्रशासनाला आदेश दिले गेलेले आहेत। आता त्याशिवाय पुढील पाऊल नाही हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे। कोणत्याही कायदेशीर किंवा प्रशासकीय संभ्रम राहू नये आणि राज्यातील सेवाज्येष्ठ शिक्षकांवरती अन्याय होऊ नये यासाठी अण्णा बनसोडे यांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे असं म्हटलं जातं। त्यांनी शिक्षण विभाग व सामान्य प्रशासन विभागाला सर्व संबंधित शासन निर्णय, न्यायालयीन आदेश आणि पदोन्नती नियमांचा अभ्यास करून सुस्पष्ट आणि एकमताने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले गेलेले आहेत। म्हणजे लक्षात आलेलं असेल की त्यांना कोणती कारवाई करायची आहे, कोणत्या प्रक्रिया करायच्या आहेत। तोपर्यंत कोणतीही घाई गडबड न करता पदोन्नती प्रक्रियेत जैसे ते ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले गेलेले आहेत।
त्यामुळं संपूर्ण राज्याचे लक्ष दोन्ही विभागाच्या अंतिम अहवालाकडे लागलेलं आहे. राज्यातील अनेक शिक्षक संघटनांनी याबाबत शासनाने योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा, जेणेकरून शिक्षकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, अशी त्यांची मागणी आहे. म्हणजेच तर ते शेवटी आपल्याला एक गोष्ट यातून निष्पन्न होते की जी काही अगोदर प्रशासनाने राबवलेली कारवाई होती, या संदर्भामध्ये जी काही निर्माण झालेली संभ्रमावस्था न स्पष्टता असणं आणि या खातरच एक महत्वपूर्ण निर्णय दिला गेलेला आहे. आपल्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यातून म्हणजे आता जी चाललेली प्रक्रिया आहे त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे ही प्रक्रिया आपल्या दृष्टीने का महत्वाची होती, कारण पदोन्नती हा आपल्याही दृष्टीने अत्यंत महत्वाचा मुद्दा होता, जी आत्ताची नवीन होत असणाऱ्या पदभरती संदर्भात. आपल्याला माहितीये नुकतंच पवित्र पोर्टलवरती संस्थांच्या जागा अपलोड होत होत्या, अनेक जिल्हा परिषदांच्या जागा, त्याला मुदतवाढही देण्यात आली होती. आपल्याला माहितीये अनेक राज्यभरातील शिक्षक जे आता सध्या पात्र आहेत पदोन्नती संदर्भात, किंवा हा जोपर्यंत मुद्दा क्लिअर होत नाही तोपर्यंत त्यांना या पदोन्नतीपासून वंचित राहावं लागेल, आणि त्या पदोन्नतीपासून वंचित राहिल्यामुळे त्यांच्या ज्या काही जागा आहेत ते पोर्टलवरती येणं आपल्यासाठी अपेक्षित होतं. त्यावरती याचा काही परिणाम होईल का आपल्याला या पुढच्या काळामध्ये नक्कीच लक्षात येईल. परंतु तसं पाहायला गेलं तर हा जर मुद्दा जितका उशीर करेन, विलंब लागेल, तेवढा आपल्या संपूर्ण या बाकीच्या प्रक्रियेवरती सुद्धा याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच यातून स्पष्ट होतंय. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा या महत्वपूर्ण माहितीसह मी सागर जगताप सर इथंच थांबतोय. पुन्हा भेटू या संदर्भात पुढच्या अपडेटला. गुड बाय, टेक केअर.